नमस्कार आणि गंगा एज्युकेशनमध्ये आपलं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत आहे. या प्लॅटफॉर्मवर तुम्हाला विधिक क्षेत्रातील महत्त्वाचे विषय, कायद्यांशी संबंधित स्पर्धा परीक्षांची तयारी, महत्त्वपूर्ण कायदेशीर तथ्य आणि विधीचा इतिहास याविषयी सुस्पष्ट आणि शिस्तबद्ध मार्गदर्शन मिळेल. क्रिमिनॉलॉजीच्या या लेक्चर सिरीजमध्ये आज आपण डिस्कस करणार आहोत एक महत्त्वाचा विषय, दॅट इज क्रिमिनल लॉ क्लासिफिकेशन्स. लेट्स गेट स्टार्टेड. गुन्हेगारी कायदे हे शब्द ऐकले की डोळ्यासमोर काय येतं? शिक्षा, न्यायालय, पोलीस, बरोबर? पण या सगळ्यामागे ना एक खूप सिस्टमॅटिक, एक लॉजिकल स्ट्रक्चर आहे. आज आपण तेच बघणार आहोत. ही गुंतागुंतीची वाटणारी रचना आपण सोपी करून समजून घेऊया आणि बघूया की हे कायदे आपल्या समाजाला सुरक्षित ठेवण्यासाठी नक्की कसं काम करतात. आपण सुरुवात एका अगदी बेसिक प्रश्नापासून करूया की हा गुन्हेगारी कायदा म्हणजे नक्की काय आणि त्याचे इतके प्रकार का आहेत. म्हणजे बघा ना, इंटरनॅशनल, नॅशनल, मग त्यातही स्टेट लेवलचे, लोकल लेवलचे, हे सगळं काय आहे? चला, या प्रश्नांची उत्तरं शोधूया जी आपल्याला कायद्याच्या मुळापासून ते त्याच्या छोट्या छोट्या नियमांपर्यंत घेऊन जातील. तर आजच्या आपल्या चर्चेचा रोडमॅप कसा असेल? सगळ्यात आधी आपण बघू की कायद्याची गरजच का आहे. मग आंतरराष्ट्रीय आणि राष्ट्रीय कायद्यातला फरक समजून घेऊ. त्यानंतर कायदा बनवणं आणि तो लागू करणं यात काय फरक आहे, केंद्र आणि राज्याचे कायदे कसे आहेत, आणि मग स्पेशल आणि लोकल कायद्यांबद्दल बोलूया. शेवटी या सगळ्याला जोडून एक मोठी पिक्चर बघू. ओके, तर मग सुरुवात करूया अगदी पहिल्या आणि सगळ्यात महत्त्वाच्या मुद्द्यापासून. आपल्याला गुन्हेगारी कायद्याची गरजच का आहे? असं म्हणतात की हा समाजाच्या संरक्षणाचा पाया आहे. पण तो कसा? काय करतो हा कायदा नक्की? अगदी सोप्या शब्दांत सांगायचं झालं तर गुन्हेगारी कायदा म्हणजे काय? तर हा कायदा सांगतो की कोणता गुन्हा आहे आणि त्यासाठी शिक्षा काय असेल. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ही शिक्षा देण्याचा किंवा कायदा लागू करण्याचा अधिकार कुठल्याही एका व्यक्तीला नाहीये. तो फक्त आणि फक्त सरकारला, म्हणजेच स्टेटला आहे. हाच या कायद्याचा आत्मा आहे असं म्हणायला हरकत नाही. आणि गंमत बघा, या कायद्याचे ना दोन महत्त्वाचे रोल आहेत. एकीकडे तो आपल्या सगळ्यांना एक गाईडलाईन देतो की काय करायला पाहिजे आणि काय नाही, आणि दुसरीकडे तो एक कंट्रोल सिस्टम म्हणून काम करतो. म्हणजे पोलीस, कोर्ट यांच्या मदतीने समाजात शांतता आणि सुव्यवस्था राखतो. सो एकाच वेळी तो गाईड पण करतो आणि कंट्रोल पण करतो. इंटरेस्टिंग आहे ना? ठीक आहे, आता थोडं आपल्या देशाच्या सीमांच्या बाहेर जाऊन बघूया, कारण कायदे फक्त देशापुरते नसतात. त्यांचं वर्गीकरण ग्लोबल आणि नॅशनल, म्हणजे आंतरराष्ट्रीय आणि राष्ट्रीय, अशा दोन मोठ्या लेवल्सवर केलं जातं. आता यात नेमका फरक काय आहे? चला बघूया. इथे बघा, फरक अगदी सरळ आहे. आंतरराष्ट्रीय कायदा म्हणजे इंटरनॅशनल लॉ हा संपूर्ण जगाला लागू होणाऱ्या मोठ्या गुन्ह्यांबद्दल बोलतो, जसं की नरसंहार किंवा युद्धात होणारे गुन्हे. आणि यावरची कारवाई कोण करतं? तर इंटरनॅशनल क्रिमिनल कोर्ट. याच्या अगदी उलट आपला राष्ट्रीय कायदा, ज्याला म्युनिसिपल लॉ सुद्धा म्हणतात, तो फक्त आपल्या देशाच्या नागरिकांसाठी असतो. उदाहरणार्थ आपलं इंडियन पिनल कोड. आणि त्याची अंमलबजावणी कोण करतं? आपली देशातली न्यायालयं. सोपं आहे. आता आपण एका खूपच महत्त्वाच्या फरकावर बोलणार आहोत. विचार करा, एक कायदा आहे जो सांगतो की गुन्हा काय आहे, आणि दुसरा कायदा सांगतो की गुन्हा घडल्यावर कसं वागायचं. हाच फरक आहे सबस्टॅन्टिव्ह आणि प्रोसिज्युरल लॉमधला, म्हणजे मूलभूत आणि प्रक्रियात्मक कायद्यांमधला. हे लक्षात ठेवणं एकदम सोपं आहे. बघा, सबस्टॅन्टिव्ह लॉ म्हणजे मूलभूत कायदा. हा व्हॉट या प्रश्नाचं उत्तर देतो. म्हणजे गुन्हा काय आहे, चोरी म्हणजे काय, खून म्हणजे काय, आणि त्याची शिक्षा काय, याचं उत्तम उदाहरण म्हणजे आपला इंडियन पिनल कोड म्हणजे IPC. आणि याच्या उलट प्रोसिज्युरल लॉ म्हणजे प्रक्रियात्मक कायदा हा हाव या प्रश्नाचं उत्तर देतो. म्हणजे गुन्हा घडल्यावर तपास कसा करायचा, अटक कशी करायची, कोर्टात केस कशी चालवायची, याचं उदाहरण म्हणजे कोड ऑफ क्रिमिनल प्रोसिजर म्हणजे CRPC. चला, आता पुन्हा एकदा भारताच्या कायद्यांवर फोकस करूया. आपल्या देशातही कायद्याचे दोन मुख्य स्तर आहेत. काही कायदे असे आहेत जे संपूर्ण भारताला लागू होतात, आणि काही असे आहेत जे फक्त ठराविक राज्यांपुरतेच मर्यादित असतात. बघूया यात काय फरक आहे. हे पण समजायला अगदी सोपं आहे. जे जनरल किंवा सेंट्रल कायदे असतात, जसं की आपलं IPC, ते केंद्र सरकार बनवतं आणि ते संपूर्ण भारताला लागू होतात. पण काही समस्यांना या फक्त एका राज्यापुरत्या असतात. उदाहरणार्थ महाराष्ट्रातली ऑर्गनाइज्ड क्राईमची समस्या. त्यासाठी राज्य सरकारने MCOCA सारखा खास कायदा बनवला, म्हणजे स्थानिक समस्यांवर स्थानिक उपाय. यामुळे कायदा जास्त प्रभावीपणे काम करतो. आता आपण अजून खोलात जाऊया आणि कायद्याच्या दोन खास प्रकारांबद्दल बोलूया. हे आहेत स्पेशल आणि लोकल कायदे. कधीकधी सामान्य कायदे पुरेसे ठरत नाहीत, तेव्हा यांची गरज पडते.
चला काही उदाहरणांवरून समजून घेऊया. बघा, होतं काय ना की काही सामाजिक किंवा स्थानिक प्रश्न इतके कॉम्प्लिकेटेड असतात की त्यासाठी आपले रेग्युलर कायदे म्हणजे IPC वगैरे पुरे पडत नाहीत. मग अशा वेळी खास त्या समस्येवर लक्ष केंद्रित करण्यासाठी अगदी टार्गेटेड असे स्पेशल कायदे बनवावे लागतात. हे बघा, हे आहेत काही स्पेशल लॉजची उदाहरणं, जसं की हुंडा प्रतिबंधक कायदा किंवा बाल न्याय कायदा किंवा मग SC/ST ॲट्रॉसिटी कायदा. हे कायदे संपूर्ण देशात लागू होतात, पण ते एका विशिष्ट समस्येला हाताळण्यासाठी बनवलेले आहेत. लक्षात घ्या, हे सामान्य कायद्यांना रिप्लेस करत नाहीत, तर त्यांना सपोर्ट करतात. आणि हे आहेत लोकल कायदे. नावाप्रमाणेच हे कायदे फक्त एका ठराविक भागापुरते म्हणजे एका राज्यापुरते मर्यादित असतात, कारण ते तिथल्या खास स्थानिक प्रश्नांसाठी बनवलेले असतात. जसं आपण आधी बोललो, महाराष्ट्रातला MCOK किंवा कर्नाटकातला किंवा केरळमधला तिथले समाजविघातक कृत्यांना रोखणारा कायदा. प्रत्येक राज्याची गरज वेगळी, म्हणून कायदाही वेगळा. बरं, तर आपण आत्तापर्यंत कायद्याचे कितीतरी प्रकार पाहिले, नाही का? इंटरनॅशनल, नॅशनल, सबस्टॅन्टिव्ह, प्रोसिजरल. आता या सगळ्या तुकड्यांना एकत्र जोडून एक मोठी पिक्चर बघूया की या सगळ्या विविधतेतही एक युनिव्हर्सल स्ट्रक्चर कसा दडलेला आहे. जगातल्या कुठल्याही देशात जा, त्यांचे कायदे वेगळे असू शकतात, पण काही प्रिन्सिपल्स, काही तत्त्व अशी आहेत जी सगळीकडे कॉमन आहेत. जसं की गुन्ह्यासाठी कोणतरी जबाबदार असलं पाहिजे, गुन्हा आणि त्या व्यक्तीचा संबंध असायला हवा म्हणजे कॉझेशन, गुन्हा करण्यामागे काहीतरी उद्देश म्हणजे इंटेंट असायला हवा, आणि हे सगळं कायद्याच्या चौकटीतच व्हायला हवं. ही तत्त्व जगभरातल्या क्रिमिनल लॉजचा बेस आहेत. आणि शेवटी या सगळ्याचा अर्थ काय? तर बघा, गुन्हेगारी कायदा हा फक्त गुन्हेगारांना शिक्षा देण्यासाठी नाहीये. त्याचा उद्देश खूप मोठा आहे. तो मानवी प्रतिष्ठेचे रक्षण करण्यासाठी आहे, सर्वांना न्याय मिळावा याची खात्री करण्यासाठी आहे, आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे एका चांगल्या सुसंस्कृत समाजाची व्यवस्था टिकवून ठेवण्यासाठी आहे. तर मग आजच्या या सगळ्या चर्चेनंतर एक विचार नक्कीच मनात येतो. कायद्याची ही सगळी रचना समजून घेतल्यावर आता आपण आपल्या लोकल कायद्यांकडे म्हणजे MCOC सारख्या कायद्यांकडे फक्त एक नियम म्हणून बघतो का? की मग ते आपल्याला एका मोठ्या ग्लोबल कायदेशीर परंपरेचा एक भाग वाटतात? यावर नक्की विचार करा. आपला बघण्याचा दृष्टिकोन नक्कीच बदलू शकतो. हे सत्र पाहिल्याबद्दल धन्यवाद. हा व्याख्यान उपयुक्त वाटला असल्यास कृपया लाईक करा, शेअर करा आणि गंगा एज्युकेशनला सबस्क्राईब करा. अशाच महत्त्वपूर्ण कायदेविषयक व्याख्यानांसाठी आमच्याशी जोडलेले रहा.